हॅलो नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्सतर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर आपण खूप सारे मराठी चित्रपट आपल्याकडे येतच राहतात. सो आत्ता आपल्याकडे एक आपल्याच गावातला एकदम हटके असा पिक्चर येणार आहे, तो म्हणजे रघु 350. तर त्याच्याच सगळ्या कलाकारांना आपण आज गप्पा मारणार आहोत, कलाकारांशी गप्पा मारणार आहोत. तर चला, आता आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांचाच लाडका चिन्मय दादा, अदितीताई आणि तिचीच मैत्रीण जी चित्रपटात आहे, चित्रपटात जी मैत्रिणीचं काम केलंय ती म्हणजे महिमा. तर हाय, हॅलो, कसे आहात? आम्ही उत्साहात आहोत, आमची बॅटरी चार्ज आहे. येस, ओके, येस येस. आखिर सबर का फल मीठा हो गया असं मी म्हणेन, कारण फायनली खूप सारं मी ऐकलंय की हा प्रवास तुमचा कसा होता, कारण आपला हा कोविडमध्ये वगैरे झाला होता शूट. तर दादा, मला तुला विचारायला आवडेल की काय बाबा ही सुरुवात कशी झाली, कारण एखादं फळ मिळवायचं म्हटल्यावर अडचणी तर येतच राहतात. तर मला काय सांगशील तू? सगळ्यात पहिले ज्याच्या नशिबात जे असतं ना ते त्याला येऊनच मिळतं. करेक्ट. दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. मी ही फिल्म आधी नाही म्हटलं होतं या फिल्मसाठी. हो, मग लॉकडाऊन पडलं तरीही प्रोड्युसर्सने हट्ट सोडला नाही. ते सगळे परमिशन्स वगैरे घेऊन मला भेटण्यासाठी, नरेट करण्यासाठी नाशिकपर्यंत आले. त्यांनी 4 तास प्रॉपर नरेशन केलं. माझ्या सगळ्या शंकांचं त्यांनी व्यवस्थित निरसन केलं. फ्रँकली मी ते टाइमपास करत होतो. म्हटलं जरा यांना विचारू अजून काय, उगाच प्रश्न विचारत होते, ते जेन्युअनली उत्तर होते. म्हटलं नाही बॉस, ही खूप चांगली माणसं आहेत आणि यांचं मुळात आपल्या प्रॉडक्टवरती प्रेम आहे, त्यामुळे हे नक्की गाजणार प्रोडक्ट असं मला आतून वाटलं. त्यात निगेटिव्ह भूमिका होती आणि दिसतं तसं नसतं, पण काहीतरी वेगळंच असतं, अशा आशयाचं काहीतरी मला प्ले करायचं होतं. दॅट वॉज अ चॅलेंज फॉर मी, कारण मी निगेटिव्ह भूमिका करणार ही पहिली फिल्म. त्यामुळे म्हटलं चला आपण विचारू आणि करू हे सगळं. त्यामुळे मी हो म्हटलं. आणि मग लॉकडाऊनची समस्या सुरू झाली. पहिली तारीख ठरली, ती पुढे गेली. स्क्रिप्टमध्ये बऱ्यापैकी बदल झाले, काही पात्र बदलले गेले, पण हे सगळं होत होत जी मूळ आमची जी पिलर्स आहेत ना त्याच्यात हल्ले नाही. आमचे दिग्दर्शक, प्रोड्युसर आणि आमचा विजय हे अजिबात हल्ले नाही. हे आपल्या कन्व्हिक्शनवरती फर्म होते की नाही, ही फिल्म अशीच होणार आणि ही चांगली होणार, ही भारी होणार. आणि त्यांच्या त्या म्हणतात नाही त्या एनर्जीमुळे आम्ही सगळेजण तिथे गॅदर झालो. त्यांनी आम्हाला अट्रॅक्ट करून घेतलं आणि मग प्रवास सुरू झाला. रिअल लोकेशन्स होते, परमिशन्सला प्रॉब्लेम येत होता. सिनेमाचं शूट वर्ष सव्वा वर्ष चाललं, सगळे सीझन्स आमच्याकडे दत्त म्हणून आम्हाला प्रॉब्लेम झाला, उभे होते. तरीही त्या सगळ्यावरती मात करत करत हा सिनेमा पूर्ण झाला. मॉप जास्त वापरला गेला होता, कॉलेजमध्ये शूटिंग होतं, परमिशन्सचे प्रॉब्लेम्स होते, पोलीस परमिशन्सचे प्रॉब्लेम्स होते. हे सगळं करत करत कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता, कुठेही ॲडजस्टमेंट न करता, जे आपल्याला दाखवायचं आहे, आपण जे कमिट करतो लोकांना की हा साऊथचा इम्पॅक्ट देणारा सिनेमा आहे, त्या पद्धतीने ते ग्रँडचर मेंटेन करून तारेवरची कसरत पार पाडून या सगळ्या तिघा कलंदरांनी सिनेमा पूर्ण केला. त्यात आम्हाला संधी दिली काम करण्याची आणि कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून काहीतरी चांगलं शिकण्याची, समृद्ध होण्याची ही आमच्यासाठी खूप संधी मोठी उपलब्ध झाली. थँक्स देम टू, थँक्यू सो मच टू देम. नक्कीच नक्कीच. आणि अदितीताई, तुझ्यासाठी म्हणजे बऱ्याच जणांनी तुला हे विचारलं असणार की तुझा पहिला वहिला असा चित्रपट आहे, तर साहजिकच आहे चांगलं तर तुला वाटतच असणार आहे. पण तो एक्सपिरियन्स किंवा ती फर्स्ट रिॲक्शन काय होती की भाई आपलं सिलेक्शन झालं, असं जे असतं ना फर्स्ट रिॲक्शन, अशी काय होती तुझी? लॉकडाऊनच्या आधी माझं ऑडिशन झालेलं, त्यावेळेस सिलेक्शन झालेलं माझं, पण लॉकडाऊन पडलं. त्याच्यानंतर जे मला धाकधूक मनामध्ये होती की माझं लॉकडाऊन नंतरचं कंटिन्यू असेल की नसेल, या गोष्टीचं खूप दडपण मला आलेलं. पण मला भोसले सरांनी सांगितलं होतं की मी माझा शब्द पाळणार म्हणून, आणि त्यांनी ते सत्यात उतरवलं. आणि कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते इच्छाशक्ती. तुमची जर इच्छाशक्ती अगदी स्ट्रॉंग असेल ना तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळतात, सगळ्याच गोष्टी त्या घडून आणायचा, म्हणजे सगळ्याच पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी घडून येतात. सो तसंच झालं आहे. मला चांगले डिरेक्टर लाभले, प्रोड्युसर चांगले लाभले आणि सगळे अभिनेत्री जे कोणी को ॲक्टर आहेत सगळे छान आहेत, अगदी सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. आणि त्यामुळे मला जास्त शूटिंगच्या दरम्यान काही असं त्रास झालेला नाही आहे. खूप इझिली शूट झालेलं आहे, त्यामुळे मजा पण तेवढीच आली आहे मला त्या सगळ्या गोष्टींची. आणि जसं म्हणाले, आता माझी इच्छाशक्ती इतकी स्ट्रॉंग आहे की हा चित्रपट खूप जास्त महाराष्ट्रभरामध्ये तो खूप गाजेलच, बाहेर पण गाजेल. सो बघूयात, होप फॉर द बेस्ट. येस. आणि मला महिमा आता तुला विचारायला आवडेल की हिरोईनची मैत्रीण म्हणजे एकतर ती चांगली तरी असते दाखवलेली, नाहीतर ती एक नंबर डॅश
असं काहीतरी असतं. तर तुझ्या कॅरेक्टरबद्दल तू काय सांगशील? नाही, माझं कॅरेक्टर खूप चांगलं दाखवलेलं आहे. चांगली मैत्रीण आहे. आणि एक सांगायचं आहे मला की माझं सिलेक्शन झालं, म्हणजे माझं ऑडिशन गेलं आणि मी खूप वेळ वेटिंगवर होते, म्हणजे मी खूप दिवस वेटिंगवर होते. आणि मला असं होतं की मी सिलेक्ट होते की नाही, कारण की माझ्यासोबत बऱ्याच जणांनी ऑडिशन दिलं होतं. पण त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मे बी दुसरं कोणतरी कास्टिंग होतं आहे. पण मी फिंगर क्रॉस केले होते की देवा माझंच होऊ दे इथे सिलेक्शन. आणि मग त्याच्यानंतर मला एक 7 दिवसांनी कॉल आला की फायनली तुझं सिलेक्शन झालं आहे. सो तेव्हा जी एक्साइटमेंट होती ना की पास, म्हणजे आपल्याला कुठला तरी सिनेमा मिळतो आणि नवीन मुलीला एखादी संधी मिळते, तर खूपच आनंद होता. आणि आता असं वाटतं की फायनली डेट रिलीज झाली आहे, म्हणजे एवढ्या कोरोनाच्या आधीपासून ह्या प्रोजेक्टची प्रोसेसिंग चालू आहे. मला अशी उत्सुकता होती कधी ट्रेलर येतोय, कधी टीझर येतोय, कधी आपलं म्युझिक लॉन्चिंग होतं. ती एक्साइटमेंट असते ना की पहिल्या सिनेमाची की आपल्याला मिळावं आणि ते खूप एकदम असं हिट व्हावं, तशी माझ्यात खूप एक्साइटमेंट आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला आवडेल माझं कॅरेक्टर नक्कीच. म्हणजे असं लास्टला सिलेक्शन झालंय म्हणजे लास्ट इज द बेस्ट असं आपण म्हणू. येस. आता बापरे विजय दादा म्हणजे भाई को लगेच सलाम करो वगैरे असं गाणं आपल्याला मस्तपैकी ऐकायला मिळणारच आहे. तर दादा मला असं रावडी आणि हटके कॅरेक्टर असं वाटतं, एकंदरी पोस्टर लॉन्च झालं किंवा म्हणजे आम्ही सॉन्गमध्ये सुद्धा बघितलं तर असं ढिंच्याक आणि असं रावडी कॅरेक्टर वाटतंय. पण तसा तू शांत वाटतोस, तर कसं काय चॅलेंजिंग वाटलं तुला? म्हणजे कसं असतं आपण ॲक्च्युली जे नसतो आणि ते आपल्याला भूमिकेतून कुठेतरी दाखवायचं असतं, तर ते तुझ्यासाठी कसं होतं किंवा तो एक्सपिरियन्स शेअर कर. बेसिकली काय, प्रत्येक ॲक्टरला तेच वाटत असतं की आपण जसे आहोत त्याच्या अपोजिट किंवा त्यापेक्षा काहीतरी वेगळं कॅरेक्टर आपल्याला मिळायला पाहिजे, परफॉर्म करायला मिळायला पाहिजे. तसंच झालं माझ्या बाबतीत. बेसिकली गोष्ट मी लिहिली होती या सिनेमाची. सो जेव्हा हा सिनेमा लिहिला गेला तेव्हाच मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करायचं. सो रघु नावातच थोडासा डॅशिंग पण आहे, सो ते कॅरेक्टरमध्ये पण आलं पाहिजे. त्यासाठी मग मेहनत करावी लागली. केस असतील, दाढी असेल, लुक तसं करावं लागला. चिन्मय होता अपोजिट, सो बॉडी बनवावी लागली की त्याच्या अपोजिट जर ॲक्शन सिक्वेन्स आहेत, बाकीचे ॲक्शन सिक्वेन्स आहेत, तर तसं वाटलं पण पाहिजे, तो प्रेझेन्स वाटला पाहिजे. त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. आणि आणखी एक चॅलेंज होतं की 2 लुक्स होते. एक तर कॉलेजमधला लुक लहान वाटलं पाहिजे आणि एक काही पिरियड नंतरचा लुक. सो दोन्ही लुक्स आणि शूटचं स्केड्यूल बेसिकली एका स्केड्यूलमध्ये सगळं करायचं, ते मोठं चॅलेंज होतं. सो दाढीवाडीवाला आम्ही पहिले ते शूट केलं आणि काही दिवसानंतर मग जसं कॉलेजचं शूट लागलं, लुक चेंज झाला. पण माहीत नाही, ते काही टीम चांगली असली, सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या की बऱ्याच गोष्टी चांगल्या जुळून यायला लागतात. तसंच घडलं की सगळ्यांचं बॉन्डिंग इतकं चांगलं होतं, सेटवरचं वातावरण इतकं चांगलं होतं, चिन्मय होता सेटवरती. सो काही लोकांचा ऑरा खूप मॅटर करतो. काही लोक असतात की ते असले की आजूबाजूचं वातावरण पण थोडंसं आपल्याला निगेटिव्हिटी वगैरे असं फील होतं. पण चिन्मय जेव्हापासून या प्रोजेक्टमध्ये इन झाला, एक पॉझिटिव्ह त्याचा एक ऑरा असेल तो, की त्यामुळे सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडत गेल्या आणि त्याच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. तो आल्यानंतर मजा आली, त्याच्यासोबत काम करायला खूप मजा आली. मला यावरून एक असं विचारावं वाटेल की बाबा एक मैत्री अशी दुनियादारी अशी या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय, असं फ्रेंड असं दिसतंय. तर हे करताना तुम्ही एकमेकांशी काही डिस्कस केलात का सीन करण्याच्या आधी की हे जरा इम्प्रूव्ह करून बघूया का किंवा ह्याच्यात काही वेगळं करता येईल का? कारण हे खूप होणं गरजेचं असतं, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. ऑलवेज आमच्यात ते डिस्कशन व्हायचं. मुळात स्क्रिप्टवरती कामच आधीपासूनच खूप छान झालेलं होतं. म्हणजे ती दिग्दर्शकीय बाजू जी आहे ती आशिष सरांनी आणि विजयने ह्याच्यामध्ये कुठली पण कसरत सोडलेली नव्हती. त्यामुळे आम्हाला जे करायला मिळतं तेच खूप छान क्राफ्टेड होतं सगळं. तसा काही त्रास झाला नाही. फक्त केमिस्ट्रीच्या वाईज आम्ही ओपन होतो एकमेकांना सूचना देण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी सुद्धा आम्ही तितकंच ओपन होतो. आणि ते खूप पॉझिटिव्हली आम्ही स्वीकारलं, त्या पद्धतीने आम्ही काम केलं. आणि मुळात आम्हाला लेबलची गरज नाही पडली. म्हणजे मला असं अजिबात सांगावं असेल गरज नाही पडत की विजय माझा खूप खास मित्र आहे, पण तो आहे. इट्स अ बॉन्ड. बिकॉज ते आमचं काहीतरी डिवाइनली प्लॅनिंग असेल ते की आम्ही एकत्र येऊन काम करायचं. मला माहिती आहे की मी जरी खूप बोललो नाही आहे कोणाशीही तरी आमचं एक वेगळं बॉन्डिंग आहे आणि ते बॉन्डिंग आम्हाला जाणवतं. ते रिफ्लेक्ट झालेलं आहे सिनेमात काम करताना. म्हणून आमच्या सेटवर कधीच हिरोईनने दुसऱ्या हिरोईनच्या झिंजा उपटल्या नाही ना आमच्यामध्ये कुठला इगोचा कधी प्रॉब्लेम झाला, अजिबात नाही. एवढा काळ आम्ही शूटिंग करत होतो
आमच्या सेटवर एकही भांडण घडलेलं नाही. अरे वा, मस्त. आणि आता तू म्हणालास तसं एक निगेटिव्ह कॅरेक्टर तुला फर्स्ट टाइमच करायला मिळतंय किंवा ते एक असं चॅलेंज रूपी असतं नाही का आपल्यासमोर. मला विचारायला तुला आवडेल की अशी फॅमिली रिॲक्शन काय असते जेव्हा आपण फॅमिलीला सांगतो की असं असं बाबा पिक्चर येतोय, त्यात माझं असं असं कॅरेक्टर आहे, तर अशी फॅमिली रिॲक्शन काय होती? गमतीशीर असेल तरीही चालेल किंवा काही सल्ला असेल तरीही चालेल, असं काय होतं फॅमिलीकडून? हा, त्याने विचारलं तू नेगेटिव्ह म्हणजे काय नेगेटिव्ह करणार आहेस, काय रेबीप करणार आहे का? म्हटलं नाही, असं काही करणार नाहीये. मग काय खूनबिन करणार आहे का? नाही. दरोडा टाकणार आहे का? नाही. मग करणार काय? म्हटलं मी मैत्रीमध्ये विश्वासघात करणार आहे. हो. मग ते म्हणाले अरे हे तर येतो घर की कहाणी आहे, हे तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत हेच चाललेलं आहे, राज्यात पण तेच चाललेलं होतं. म्हणजे बाळा कर, एक सामाजिक प्रश्नावर कौटुंबिक प्रश्नावर तू प्रकाश टाकतोय, काहीतरी चांगला आम्हाला बघू दे. त्यांनी आजपर्यंत फक्त हिरोईनच्या बरोबर रोमॅन्स करताना आणि घरगुती ड्रामा करताना मला बघितलं होतं, काहीतरी वेगळं बघूया म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिला. नक्कीच नक्कीच. आणि आदिती, मला तुला देखील विचारायला आवडेल की कसं असतं आपल्याला जेव्हा पहिल्यांदाच एखादी गोष्ट मिळते किंवा मागे ना खूप सारे सपोर्ट्स असतात, तर तू असं पटकन नाव कुणाचं घेशील? ऑफकोर्स माझ्या मम्मी पप्पांचा सपोर्ट मला खूप जास्ती आहे, त्यामुळे तर मी इथपर्यंत आली. आणि मुलगी म्हणल्यानंतर थोडंसं असं असतं ना की काही असे अजूनही मॉडर्न म्हणजे जे शिकलेले एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्या घरात देखील असं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणं पटत नाही त्यांना काही गोष्टी. तरी पण माझ्या घरच्यांनी असं मला कधी क्वेश्चन केलं नाही की तुला हे काच करायचं आहे किंवा तू नको करू, तू असे कपडे नको घालू, हे वगैरे कधीच मला रोकटोक केली नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं रिझन इंडस्ट्रीमध्ये येण्याचं ते म्हणजे माझ्या मम्मीचं स्वतःचं स्वप्न आहे की मी एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांना दिसावी. आता रघु 350 असं वेगळंच नाव आहे नाही का, म्हणजे असं पटकन काही कळणार नाही, काय बापरे विचार करत राहील काय रघु 350, अरे काय कसला नंबर आहे, काय गाडीचा नंबर वगैरे, असं पटकन नक्की काय आहे असा प्रश्न पडतो. तर मला दादा तुला विचारायला आवडेल की काय बाबा हे रघु 350? 350 बेसिकली आम्ही एक तुम्हाला हिंट सोडलेली पोस्टरमध्येच तुम्हाला दिसेल की बुलेटचा नंबर सुद्धा 350. बुलेट 350 आहेच, पण बुलेटचा नंबर सुद्धा 350. आणि मग बुलेटला इतकं महत्त्व का दिलं गेलेलं आहे? पोस्टरमध्ये असेल, मोशन पोस्टरमध्ये असेल, तर बेसिकली दोन मित्रांची गोष्ट, मैत्रीतलं राजकारण असेल, राजकारणातली मैत्री असेल, चिन्मय म्हटलं त्याप्रमाणे, पण त्या पलीकडे जाऊन बुलेटचा काय संबंध आहे, बुलेटचं काय महत्त्व आहे? बेसिकली या मैत्रीमध्ये बुलेट, जी की तरुण पिढीला सगळ्यांनाच आवडणारी अशी बुलेट म्हटले की आजकाल तरुण मुलांचा, यंग जनरेशनचा क्रेजच आहे. सो ही बुलेट आल्यानंतर गोष्टीला कसं वळण येतं, मैत्रीमध्ये नक्की काय होतं, तो हुक पॉईंट म्हणजे बुलेट. म्हणून बुलेटला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून चित्रपटाचं नाव आहे रघु 350. बेसिकली प्रत्येकाला हाच प्रश्न पडतो की रघु 350 काय, 350ला इतकं महत्त्व का दिलं गेलेलं आहे, हे कारण आहे. तर जाता जाता दादा काय सांगशील सगळ्यांतर्फेच की चित्रपटाबद्दल असेल किंवा आपल्या प्रेक्षकांबद्दल जे आपल्यासवर म्हणजे सतत आपल्याशी प्रेम करत असतात, ज्यामुळे आपण असे पुढे जात असतो, तर काय सांगशील त्यांना? हा आमचा खूप जेन्युइन प्रयत्न आहे, त्याच्यामध्ये आम्ही 2-2.25 वर्ष मनापासून आमची सगळी ऊर्जा टाकलेली आहे. हा सिनेमा म्हणजे गल्ली ते दिल्लीपर्यंत वास्तव जे काय आहे ते तितकंच ठोसपणे मांडणारा सिनेमा आहे. पण हे सगळं मांडताना कुठे आम्ही त्याला उगाचच त्याचं उदात्तीकरण केलेलं नाही आहे. हा मराठी सिनेमा आहे, मराठी मातीमधला सिनेमा आहे. इथला हिरो, या सिनेमामधला हिरो हा चांगली मराठी बोलतो, त्या पद्धतीने चांगल्या मराठी पद्धतीनेच तो वागतो. आमची हिरोईन कुठेही उगाच घरंदाज आमची हिरोईन कुठेही अंगप्रदर्शन वेडवाकडं करत नाही, ती घरंदाज मराठी हिरोईनच वाटते. आणि सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते मराठी पण घेऊनच येतात. त्यामुळे हा सगळ्यांना भावेल, सगळ्यांना सिनेमा आवडेल. आणि तो ग्रो करण्यासाठी सिनेमा, मराठी पाऊल पुढे टाकण्यासाठी सगळे सिनेमा बघणं अत्यंत आवश्यक आहे. 2 ऑगस्टला सिनेमा नक्की बघा, तिकीट काढून बघा. येस नक्कीच. तर आपल्या ह्या मराठी मातीतलं आपला एकदम असा हक्काचा सगळ्यांचा पिक्चर येतोय रघु 350, तर नक्की आपण तो बघूया. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू so much. सो मच.